राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. उष्माघातामुळे राज्यामध्ये 10 जणांचा बळी. गेल्या 2 दिवसांमध्ये 4 जणांना जीव गमवावा लागला. 9 महिन्याच्या बाळाचाही समावेश. लातूर, परभणी, अकोला, अमरावती आणि अहिल्यानगरला उष्माघाताचा फटका. औसा तालुक्यामधल्या एरंडी गावात 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. जगातील 95 सर्वात उष्ण शहरं देशातच. हिमाचल, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रामधील विदर्भ, त्यानंतर बिहार, गुजरात आणि छत्तीसगडमधील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा. राज्यामध्ये उष्णतेची लाट. देशामध्ये सर्वाधिक तापमान विदर्भात. विदर्भातील सर्व शहरांमध्ये तापमान 44 अंशांच्या पुढे. विदर्भातील 4 जिल्ह्यामध्ये पारा 46 अंश पार. अकोल्यामध्ये 46.9 अंश, तर नागपूर आणि चंद्रपुरात पारा 45 अंशांच्या पुढे. वर्धा, अमरावतीमध्ये उष्णतेचा कहर. 46 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद, तर नागपूर, चंद्रपुरात पारा 44 अंशांवर. अकोल्यामध्ये 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर आज ऑरेंज, तर पुढील 3 दिवस येलो अलर्ट. अकोल्यामध्ये सूर्य आग ओकतोय. नागरिकांनी थेट गरम फरशीवर बेसनाचा पराठा भाजून दाखवला, तर पॅनमध्ये तांदळाचा डोसा तयार करून उष्णतेची तीव्रता दाखवून दिली. अकोल्याचं तापमान तब्बल 46.9 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून मागील काही वर्षातील उच्चांक गाठलाय. नागपुरात सिग्नलवर ग्रीन नेट लावायला सुरुवात. दुचाकीस्वार यांना सिग्नलवर उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था. विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट. पुणे शहरामध्ये तापमानाचा पारा वाढला. कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मुख्य शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश. नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम. दुपारच्या वेळेला रस्ते निर्मनुष्य. 2 दिवसांपासून तापमान 40 अंश पार. असह्य उकाड्यानं नाशिककर हैराण. धुळे शहरासह जिल्ह्यातील 1100 कृषी केंद्र बंद. राज्यातील 85,000 सेवा केंद्रांचा आजपासून बेमुदत संप. माफता संघटनेच्या वतीनं राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी बंदची हाक. भंडाऱ्यामध्ये कृषी केंद्र विक्रेत्यांचा बेमुदत बंद. परिणामी शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीमध्ये अडचणी. शासनानं लवकर तोडगा काढण्याची मागणी. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे खतांची टंचाई. दर भडकले तर साठेबाजी करून ठेवलेले गोडाऊन आम्ही लुटायला मागे पुढे बघणार नाही. माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली. 30 एप्रिलनंतर अपात्रतेची टांगती तलवार. ई-केवायसीसाठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ. 1 मे पासून राज्यामध्ये आपली बस आपली सेवा उपक्रम सुरू होणार. राज्यभरातील मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसमध्ये कायमस्वरूपी अभियान राबवण्यात येणार. बसची नियमित स्वच्छता, वेळेचं काटेकोर पालन, गणवेशातील नीटनेटकेपणा आणि शिस्त यावर विशेष भर असणार. नीट परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार. जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. एनटीएनं दिली माहिती. महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये परराज्यातील गाड्यांना प्राधान्य. राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामधील महाराष्ट्र रेल्वे परिषदेमध्ये संताप. राज्य शिक्षण मंडळानं 12वीचा निकाल लवकर लागण्याचे दिले संकेत. शिक्षण मंडळानं डिजी लॉकरवर कमिंग सून असा आशय दिला असून कधीही 12वीच्या निकालाची घोषणा होऊ शकते. यंदा कोणता विभाग बाजी मारणार याकडे लक्ष. राज्यात अपघाती मृत्यूंच्या प्रमाणामध्ये 8% घट. राज्यामध्ये रस्ता सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये रस्ता अपघातामधील मृत्यूदरामध्ये लक्षणीय घट.